खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। पूजा खेडकर यांनी पुण्याच्या औंध शासकीय रुग्णालयातही दिव्यांग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज केला होता अशी माहिती मिळते। मात्र तपासणीअंती औंध रुग्णालयाने पूजा खेडकर यांचा अर्ज फेटाळत दिव्यांग सर्टिफिकेट नाकारल्याचं समोर आलंय। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत याबाबत माहिती दिली। पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय, तो म्हणजे त्यांनी औंध इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता। मात्र औंध शासकीय रुग्णालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता आणि औंध नंतर त्यांनी नगरच्या रुग्णालयात अर्ज केला आणि प्रमाणपत्र मिळवलं। मैंने आपको पहले भी बोला है, इस विषय में मैं कोई भी कमेंट नहीं कर सकती। नो बट इट इज रिलेटेड टू माय थिंग, सो आई कैन नॉट टॉक अबाउट इट। दैट इज द रीजन। नो दैट्स व्हाट आई एम टेलिंग यू रिलेटेड टू दिस होल इशू। आई कैन नॉट से एनीथिंग। मैंने आपको पहले भी बोला है, इस विषय में मैं कोई भी कमेंट नहीं कर सकती। नो बट इट इज रिलेटेड टू माय थिंग, सो आई कैन नॉट टॉक अबाउट इट। दैट इज द रीजन। नो दैट्स व्हाट आई एम टेलिंग यू रिलेटेड टू दिस होल इशू। आई कैन नॉट से एनीथिंग बिकॉज द रूल्स डू नॉट परमिट मी टू से। जांच कमेटी आपसे संपर्क किया था। वही मैं आपको बोल रही हूँ कि इस विषय में मैं मीडिया के साथ कुछ शेयर नहीं कर सकती। जो भी होगा मैं कमेटी के सामने ये करूँगी। आपके पिता फरार है, इस पे क्या कहेंगे? नहीं, आप जो भी कहेंगे मैं वही आपको फिर से कह जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। चंद्रकांत, जसजसा तपास पुढे जाईल तसे आणखी नवनवे खुलासे दररोज होताना दिसतायत। आता तर औंध मध्ये सुद्धा त्यांनी या सर्टिफिकेटसाठी जे अप्लाय केलं होतं त्याबद्दल काय कळतंय? 2022 मध्ये त्यांनी औंध हॉस्पिटल जे शासनाचं आहे ते पुणे जिल्हा रुग्णालय आहे, तिथं त्यांनी ऍप्लिकेशन दिलं होतं अपंगत्व सर्टिफिकेटसाठी। पण त्यांच्या टेस्ट झाल्यानंतर त्यांना त्याच रुग्णालयाने पत्र पाठवलं की आपण याच्यामध्ये बसत नाही आहात, म्हणून आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट करतो। थोडक्यात त्यांनी तिथं प्रयत्न केला होता एक दिव्यांग सर्टिफिकेट काढण्यासाठी। पण सूत्रांची माहिती अशी की यापूर्वीच त्यांनी नगरचं काढलं होतं, मग या आणखीन लोकोमोटिव्ह अपंगत्वासाठी नेमकं कशासाठी काढत होत्या? म्हणजे थोडक्यात विषय असा आहे, तुला अगदी स्पष्ट सांगतो म्हणजे प्रेक्षकांसाठी, हे जे एकटी पूजा खेडकर नाही, अनेक एमपीएससी यूपीएससी विद्यार्थी किंवा खेळाडू असतील किंवा मास्टर लोक हे असल्या बोगस सर्टिफिकेटचा आधार घेऊन नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवतात, बढती मिळवतात, बदल्या टाळतात आणि हे रॅकेट आहे आता नाही अनेक ठिकाणी होतं। हे या निमित्ताने चर्चेत आले। त्यामुळे शासनाने याचे संबंधित जे नियम आहेत हे दिव्यांग सर्टिफिकेट हे कडक केले पाहिजे, तरच नाही तर मग जे मूळ अपंग राहतील बाजूला आणि हे बोगस लोक जे आहेत जे अपंग नाहीत ते त्याचा गैरफायदा उठवतील। पूजा खेडकर प्रकरणात हे प्रकर्षाने पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। अगदी बरोबर आहे चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर खेडकर कुटुंबियांच्या दादागिरी विरोधात पीडित कुटुंबीय आक्रमक झाले। बिबेवाडीमध्ये पासलकर कुटुंबियांनी आंदोलन केले। मनोरमा खेडकरांनी पिस्तूल दाखवून जमिनीवरती ताबा मिळवला होता आणि आंदोलकांनी भीक मागू आंदोलन केलंय। खेडकर कुटुंबियांविरोधात आता निषेध आंदोलन केलं जातंय पुण्यामध्ये। खेडकर कुटुंबियांच्या दादागिरी विरोधात पीडित कुटुंब आक्रमक झाली आहेत। बिबेवाडीमध्ये पासलकर कुटुंबियांनी आंदोलन केलंय। मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल दाखवून जमिनीवरती ताबा मिळवला होता आणि त्याच संदर्भात आंदोलकांनी भीक मागू आंदोलन केलंय। MBBS केलेल्या मुलींनी तिची डिग्री डॉक्टरची असताना 2019 मध्ये अंधत्वाचं 40% सर्टिफिकेट घेतलंय, 2021 मध्ये मानसिक अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेतलं। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मेडिकलचं जे सर्टिफिकेट आहे ती डिग्री परत करणं क्रमप्राप्त होतं। त्यामुळे हा सगळा प्रकार गोलमाल असून याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या लोकांचे हात अडकलेले आहेत। या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। नगरमधलं जे काही सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्यानंतर पाथर्डीचं प्रांत ऑफिस आहे, यांची सुद्धा इन्क्वायरी याच्यामध्ये झाली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी स्थानिक जे लोक आहेत पासलकर कुटुंबियांच्या परिसरातली या सर्वांच्या वतीने पुणेकर नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो। जे आम्ही सगळे पुरावे सबमिट केलेले आहेत, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत।
आमचं काही खोटं नाही आहे आणि शासन आमची दखल घेत नाही आहे आणि आमचं प्रशासन आणि ह्याच्यावरती आम्हाला हे म्हणायचं की तुम्ही पूर्णपणे आम्हाला अजून बी आमच्याकडे सगळे पेपर असताना जर तुम्ही आम्हाला दखल घेत नसाल, आमच्याकडे पुरावा असताना जर तुम्ही दखल घेत नसाल, आजही आमच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून जर हे करणार असाल तर मग हे सगळं चुकीचं आहे. हे गरिबांच्या बाजूने सामान्य शेतकऱ्याच्या बाजूने शासन आहे का नाही.